नमस्कार. आज मी इथे कुळीथ घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून त्यांना मोड काढून घेतलेले आहेत. कांदा आणि हिरवी मिरची घालून कुकरला शिजवून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात कांदा परतून घेते. कांदा लालसर झाल्यावर आलं लसूण भाजून घेते. किसून ठेवलेलं ओलं खोबरं एकत्र लालसर भाजून घेते. खोबरं भाजून झालेलं आहे. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पाणी घालून त्याची पेस्ट करून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई आणि हिंग, कढीपत्ता घालते. कढीपत्ता परतून घेते जरासा. टोमॅटो घालते. टोमॅटो नरम झाल्यावर शिजून ठेवलेले कुळीथ घालते आणि मिक्स करून घेते. लाल मसाला, हळद घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजून घेते. झाकण काढलेलं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटप घालते. चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घातलेली आहे. झाकण लावून कुळथाची आमटी शिजायला ठेवते. कुळथाची आमटी तयार आहे. इथे कांद्याच्या कळ्या घेतलेल्या आहेत. त्याचा वरचा भाग कापून टाकते. कांद्याच्या पातीचे मोठे तुकडे करून घेते. जाडसर असतात. ते बटाटा घेतलेला आहे. तो असा लांबट कापून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं आहे. थोडंसं मीठ घालते आणि बारीक कापून ठेवलेला बटाटा घालते आणि तेलावर भाजून घेते. बटाटा शिजलेला आहे. हिरवी मिरची घालते आणि मिक्स करून घेते. इथे कांद्याची पात घालते. हळद घालते आणि मिक्स करून घेते. कांद्याची पात पण शिजलेली आहे. बटाटा पण शिजलेला आहे. कांद्याच्या कळींची भाजी तयार आहे. इथे बटाटा घेतलेला आहे. स्वच्छ धुवून साल काढून तो किसणीवर किसून घेते आणि पुन्हा एकदा पाण्याने धुवून घेते. इथे कांदा उभा चिरलेला आहे. त्यात मीठ घालून चुरून घेते. थोडासा ओवा घालते. बटाटा किसून ठेवलेला घालते. हिरवी मिरची, कोथिंबीर, हिंग, हळद, लाल तिखट आणि बेसन घालते आणि 1 चमचा तांदळाचे पीठ घालते आणि सगळं मिक्स करून घेते. पाणी घालत नाही आहे. त्यातच मिक्स करून घेते. भजीचं पीठ तयार आहे. हातात घेऊन मी त्याचे गोल आकार करून पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले. त्यात फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेले आहे. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे कांदा बटाट्याची भजी पुरी झाल्यावर मी काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.